मोठी बातमी समोर येतेय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात। संतोष देशमुख हत्याकांडमध्ये वाल्मिक कराड कनेक्शन पुढे आलंय। खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण एकच असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलंय। एसआयटीने कराडला बीड कोर्टासमोर हजर केलं। यावेळी कराडच्या कोठडीच्या मागणीवरून जोरदार युक्तिवाद झाला। हत्येच्या दिवशी 9 डिसेंबरला वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली। त्यानंतर घुले आंधळे यांनी देशमुखांचं अपहरण केलं। अपहरणावेळी घुले आणि कराडचा जवळपास 20 मिनिटं फोन कॉल झाला। दुपारी 3:20 ते 3:40 या दरम्यान घुलेने वाल्मिक कराडला फोन केला। याचा सीडीआर ही आपल्याकडे उपलब्ध आहे। अपहरण आणि फोनवरील संभाषण याची वेळ एकच आहे असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय। याच आधारावर कराडवर हत्येचा गुन्हा आणि मोका लावण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलंय। तर अटकेत असलेल्या एकाही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही, मग हत्येचा गुन्हा कसा लागू शकतो असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। यानंतर कोर्टाने वाल्मिक कराड याला 7 दिवसांची कोठडी दिली आहे। एसआयटीच्या रिमांड कॉपीमध्ये वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय रोल आहे हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असा युक्तिवाद एसआयटीनं कोर्टात केलाय। वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली, पण कंपनीनं ही खंडणी दिली नाही। यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरले, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकूनही ते खंडणी देत नव्हते। अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं। खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी देशमुख यांची हत्या केल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये करण्यात आलाय। ही रिमांड कॉपी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात कोर्टात दिलेली आहे।